वेलकम टू लिटिल स्टार। आज आपण एक वेगळं पुस्तक बघणार आहे ज्याच्यामध्ये हे सॉफ्ट टेक्स्चर आहे की जे लहान मुलांना लहान असताना कसं हात लावून प्रत्येक गोष्ट बघायला आवडत असते ना, कशी आहे गोष्ट, तर त्यासाठी हे पुस्तक खूप छान आहे। यामध्ये फ्लॅप आहेत, यामध्ये पॉपअप आहे आणि भरपूर काही। तर आता आपण हे पुस्तक वाचूयात। लिटल लॅम्प मेक्स अ फ्रेंड। आता लॅम्प कशी असते, तिच्या अंगावर कापूस असतो, तर असा हा इथे कापूस लावलेला आहे, अतिशय सॉफ्ट आहे। तर छोट्याशा मुलांना अशी पुस्तकं वाचायला देणं खूप गरजेचं असतं की ज्या या इंटरॅक्शनमुळे ती या पुस्तकामध्ये गुंतून राहतात आणि पुस्तक वाचण्याचा आनंद पण मिळतो। तर आपण हे वाचूयात। Poor little lamb is all of a bother. She has lost her rest of her flock. Give her a pat to make her feel better. Pat केलं? Wow. Oh dear, where can they be? She cries, running around and round. Don't cry, little lamb. Can't you hear? I will take you there, says little green frog. But for goodness sake, bow, mind your feet. दगडाच्या मागे लपलाय। Oh, where can they be? She cries, crashing through meadow grass. Mind your feet. आता परत तिने कोणावर पाय दिला। Don't cry, says little bee. Can't you hear? Follow me, and for goodness sake. सगळीकडे ती पाय टेकत जाते, सगळ्यांना लागतं, तर मग सगळे तिला सांगतात। Oh, where are they? She cries, wading through the tall yellow wheat. आता इथे परत कोणाच्या अंगावर पाय दिला बरं, कोण आहे? Mind your feet. Don't cry, says little bird. Can't you hear? Come with me, but for goodness sake, mind your feet. सगळे कसे फ्लॅपच्या मागे लपून बसलेले। तर मुलांना हे असं फ्लॅप्स उलटून शोधायला मज्जा येते। Here we are safe and sound, but for goodness sake, mind your feet. सगळे हसू लागतात। आता तिला तिचा पूर्ण ग्रुप मिळाला। Give little lamb a pat to welcome her back. परत पॅट करूया। शाबास। असं छान पुस्तक होतं। अशी छोटीशी पुस्तकं आहेत आपल्याकडे की जी मुलांना वाचायला फार आवडतात। याला म्हणतात टच अँड फील पुस्तक, की जे टेक्स्चरच्या रूपात असतात। यामध्ये सॉफ्टनेस हा एकच टेक्स्चर आहे, पण अशी विविध टेक्स्चर असणारी पुस्तकं मिळतात। अशी फ्लॅप आणि पॉपअपची देखील पुस्तकं आहेत आपल्याकडे। तुम्ही अशी विविध पुस्तकं मुलांना वाचून दाखवू शकतात। मुलांना आनंद येतो आणि छान छोटंसं पुस्तक वाचून एक गोष्ट ऐकल्याची मज्जा येते। थँक्यू व्हेरी मच।